हॅलो फ्रेंड्स, अविशू रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी तुम्हाला पालकची भाजी दाखवत आहे. इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. एक जोडी पालक मी घेऊन आले होते. तो स्वच्छ निवडून घेतला आहे आणि मी आता तो पाण्यामध्ये टाकून तो धुवून घेतलेला आहे. धुवून झाल्यानंतर मी तो चिरून घेते बारीक. आणि बारीक चिरलेला पालक आहे तो मी ती स्ट्रेनरमध्ये ठेवते आहे, चाळणीमध्ये, जेणेकरून जे आपलं एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं निघून जाईल. इथे तुम्ही बघू शकता मी तुरीची डाळ भिजवलेली आहे, एक अर्धी वाटी. 15 ते 20 मिनटं ती भिजवून ठेवलेली आहे. इथे मी 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याला मी मधून काप दिलेले आहेत, जेणेकरून ती शिजली की त्याचं जे आतमधल्या बिया वगैरे पण त्या आणि तिखटपणा आपल्या भाजीमध्ये उतरेल. तर आता तुम्ही इथे पाहू शकता मी कुकरला ही भाजी लावून घेणार आहे. आधी त्याच्यामध्ये मी तुरीची डाळ घेतलेली आहे, जी भिजवलेली होती ती. पालक घेतलेला आहे पूर्ण चिरून आणि 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत. कुकरला आपल्याला ही 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपली डाळ शिजेल व्यवस्थित. तर ही मी कुकरला लावलेली आहे. तुम्ही बघू शकता 3 शिट्ट्या मी काढून घेणार आहे या भाजीला. आपली डाळ आणि भाजी पूर्ण व्यवस्थित शिजेल. याच्यात 3 शिट्ट्या भरपूर होऊन जातात. 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर थंड करायला ठेवणार आहोत आणि आपली जी बाकीची तयारी आहे ती आपल्याला करायची आहे. इथे मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे, 10-12 पाकळ्या, ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि आलं घेतलं आहे. इथे मी फोडणीसाठी जिरं आणि हळद वापरणार आहे. मी मसाल्याच्या डब्यात मी तुम्हाला दाखवते आहे, तर मी ते छोटा स्पून आहे तेवढेच वापरणार आहे ते. तर इथे मी फोडणीला टाकताना जिरं टाकलेलं आहे. आपलं जिरं तडतडून झालं की आपण मग कांदा टाकूया. मोहरी पण टाकलेली आहे, 1 चमचा, छोटा चमचा आहे तो टाकलेली आहे. जिरं मोहरीची फोडणी झाली आपली की आपण कांदा परतून घेऊया. तर इथे मी कांदा घेतलेला आहे. कांदा व्यवस्थित परतायचा आहे तो. पालक आणि डाळ मिक्स करून ही अशी खूप छान लागते. तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपाती आणि भाताबरोबर पण ती खाऊ शकता. पालेभाज्या या आपल्या जेवणामध्ये असायला पाहिजेत, त्याच्यावरून आपल्याला ए विटॅमिन्स मिळतात. नेहमी भाज्या आपल्या जेवणामध्ये असायला पाहिजे. तर आपण भाज्या अशा वेगवेगळ्या पद्धतीने करून थोड्या आपल्या जेवणामध्ये चव वाढवू शकतो. तर इथे मी लसूण, ओलं खोबरं आणि आलं हे मी तिन्ही आता वाटून घेणार आहे मिक्सरला. इथे मी अर्धा टीस्पून हे टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे. हळदीने आपल्या जेवणाला एक थोडी वेगळीच चव येते, त्याच्यामुळे हळदीचा वापर आपल्याला जेवणामध्ये करायचाच आहे. इथे तुम्ही बघू शकता ओलं खोबरं, लसूण आणि अद्रकचे 2 तुकडे हे असं मी वाटण आता करते आहे मिक्सरला. पूर्ण वाटण झालेलं आहे. हे मी आता तेलामध्ये टाकणार आहे. मिरची आपण आधीच कुकरला लावलेली आहे, त्याच्यामुळे तिखट आपल्याला ती भाजी, तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही लाल तिखट वगैरे ॲड करू शकता. जेव्हा आपण हे कांदा लसूण वगैरे भाजतो त्यावेळी तुम्ही लाल तिखट ॲड करू शकता त्याच्यात. हे आपल्याला एकसारखं परतत राहायचं, जेणेकरून कांदा खाली लागला नाही पाहिजे, करपला नाही पाहिजे तो. ही व्यवस्थित फोडणी झाली की मी इथे थोडं हिंग टाकत आहे. तुरीची डाळ आपण वापरतो आहे त्याच्यामुळे थोडंसं हिंग टाकला की आपल्याला त्याच्यामुळे गॅस वगैरे नाही भरत. त्याच्यामुळे हिंग चिमूटभर टाकायचं आहे आपल्याला, तुरीची डाळ आपण वापरत असल्यामुळे. आता इथे हे व्यवस्थित झालेलं आहे सगळं.
वाटण तोपर्यंत आपण याच्यात आमचूर पावडर पण टाकायची आहे, एक छोटा चम्मच. आमचूर पावडरने एक आंबटपणा येतो थोडासा भाजीला, आणि जरी भाजी थोडीशी भाजीची टेस्ट पण चांगली वाढते त्याच्यामुळे. आता इथे मी थोडंसं पाणी टाकलं जेणेकरून आपलं वाटण जे आहे ते खाली लागणार नाही आणि ते व्यवस्थित भाजलं पण जाईल. म्हणून मी थोडं पाणी टाकून ते परतून घेत आहे 3-4 वेळा, जेणेकरून आपला मसाला व्यवस्थित भाजला जाईल. इथे मी लाल तिखट थोडंसं ॲड केलं आहे, कारण भाजी मला थोडी अजून तिखट हवी आहे म्हणून मी ती एक छोटा स्पून मी लाल तिखट वापरलेला आहे. आता इथे तुम्ही बघू शकता कुकरला माझी भाजी, डाळ वगैरे सर्व शिजलेलं आहे व्यवस्थित. तर आपण हे काढूया आणि हे डायरेक्टली आपल्याला कुकरमधूनच आपण आपल्या स्टीलच्या टोपामध्ये टाकणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता मी कुकरमधून ते डायरेक्टली आपल्या फोडणीच्या ह्याच्यात टाकलेलं आहे. डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आणि भाजी जास्त शिजावी लागतच नाही, त्याच्यामुळे डाळ आणि भाजी आता एकत्र आपण सर्व हलवणार आहोत. तुम्हाला जर ती अजून थोडी घट्ट वाटत असेल, थोडं पाणी ॲड करायचं असेल तर करू शकता. मी जास्त पाणी ॲड नाही केलं आहे, कारण मला ते थोडीशी घट्टसरच हवी आहे ती. आता ही आपल्याला एक 5 ते 10 मिनटं आपण ती तशीच मंद गॅसवर ठेवणार आहोत, जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते सगळे भाजीला एकसारखे लागतील आणि छान लागेल ते. इथे आपली भाजी रेडी झालेली आहे पूर्ण. ही तुम्ही भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल. नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं तर मी तुम्हाला नवीन रेसिपी ॲड ज्या करते त्या तुम्हाला लगेच दिसतील. इथे मी मीठ टाकलेलं आहे 1 चमचाभर. मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त टाकू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. नवनवीन रेसिपीसाठी प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. इथे मी शेंगदाण्याचं कूटसुद्धा एक सर्वात शेवटी 1 चमचा टाकलेला आहे. शेंगदाण्याच्या कुटाने आपल्या भाजीला थोडीशी एक थिकनेस पण वाढतो आणि शेंगदाण्याचं कूट छान लागतं या भाजीला. तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी आणि कमेंट करा. थँक्स.